हॅलो दोस्तो, मी कांचन आरंभ अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आगामी ICDS एक्झामसाठी आज आपण महाराष्ट्र बाल संगोपन योजना पाहणार आहोत. तर काय आहे योजना, त्यात कोणते पॉइंट आहेत, कोणते आर्टिकल आहेत, VCDC काय आहे, याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर इंट्रोडक्शनमध्ये भारतातील अनेक मुले अनाथार अ, अनाथ आणि परित्यक्त किंवा संकटग्रस्त परिस्थितीत जगत असतात. अशा मुलांना संस्थेमध्ये म्हणजेच बालगृहात ठेवण्याऐवजी त्यांना कुटुंबामध्ये राहून प्रेम, सुरक्षा आणि योग्य संगोपन मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने बाल संगोपन योजना सुरू केली आहे. जो उद्देश कोणता आहे महाराष्ट्र शासनाचा योजना सुरू करण्याचा, तर जी मुले अनाथ आहेत, निराधार आहेत, संकटग्रस्त परिस्थितीत जगत आहेत, त्यांना बालगृहात ठेवण्याच्या जागी त्यांना त्यांच्याच कुटुंबामध्ये जे कोण चुलते असतील, मामा मामी किंवा निकटचे जे त्यांचे रिलेटिव्ह असतील त्यांच्यामध्ये ठेवून प्रेम आणि सुरक्षा योग्य संगोपन देण्याचे उद्देश महाराष्ट्र शासनाचे असल्यामुळे बाल संगोपन योजना सुरू करण्यात आली. ही योजना मुलांच्या कौटुंबिक पुनर्वसन, कुटुंबाचं पुनर्वसन, फॅमिली बेस्ड केअर, फॅमिलीचा बेस घेऊन मुलांचं केअर करणे यावर आधारित ही संकल्पना आहे. जुनं नाव ह्याचं काय होतं? बाल संगोपन योजना. ह्याचा अर्थ असा की आता नाव बदललेलं आहे. आता नाव कोणतं आहे? क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना. आताचं नाव आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना. प्रश्न आपल्याला असा येऊ शकतो की महाराष्ट्रातील बाल संगोपन योजनेचे नव्याने देण्यात आलेले नाव कोणते? खाली ऑप्शन असतील: अहिल्याबाई होळकर बाल संगोपन योजना, राजमाता जिजाऊ बाल संगोपन योजना, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, बाल कल्याण योजना. आपलं योग्य उत्तर असणार आहे सी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना ही महाराष्ट्रातील असुरक्षित, अनाथ आणि निराधार मुलांच्या कुटुंब आधारित संगोपनासाठी राबवण्यात येणारी योजना आहे. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. कुणासाठी आहे? असुरक्षित, अनाथ आणि निराधार वाटणाऱ्या मुलांसाठी. कशाच्या आधारित आहे? कुटुंब आधारित मुलांना संगोपन घडवून आणण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. योजना का सुरू करण्यात आली? ह्या योजनेचा मागचा उद्देश काय आता आपण बघितला. पण का सुरू करण्यात आली? पूर्वी अनाथ आणि निराधार मुलांना संस्थांमध्ये ठेवले जायचे, संस्थांमध्ये ठेवायचे. त्यामुळे काय व्हायचं? त्यांना कुटुंबाचं प्रेम मिळत नव्हतं, भावनिक विकास होत नव्हता, सामाजिक जुळवून घेण्याची कठीण परिस्थिती निर्माण होत होती. त्यामुळे शासनाने काय ठरवलं की मुलांचे संगोपन संस्थेपेक्षा कुटुंबात अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतं. म्हणून त्यांचे स्थलांतर कुठं करण्यात आलं? त्यांच्याच कुटुंबामध्ये करण्यात आलं. संस्थांमध्ये ठेवण्यापेक्षा कुटुंब आधारित त्यांचा विकास घडवून येण्यावर शासनाने भर दिला. या योजनेचे उद्दिष्ट कोणते? कशामुळे ही योजना उद्दिष्ट पूर्ण ठरते? त्याचं पहिलं उद्दिष्ट काय ठरतं? संस्थात्मक संगोपन कमी करणे. जे आपण संस्थांमध्ये मुले ठेवतो त्यामध्ये भावनिक जपवणूक नसते, समाजामध्ये राहणीमान कसं ठेवावं ह्याची कमतरता जाणून येते. म्हणून बालगृहात राहणाऱ्या मुलांची संख्या कमी करून ते कुटुंब आधारित फॅमिलीमध्ये त्यांना पाठवून द्यायचं. दुसरं उद्दिष्ट काय? कौटुंबिक वातावरण उपलब्ध करून द्यायचं. मुलांना कुटुंबात प्रेम, माया आणि सुरक्षितता मिळते म्हणून कौटुंबिक वातावरणात त्यांची वाढ घडवून आणायची आणि त्यांना शिक्षणाची हमी देणे. ही योजनेचे तिसरं वैशिष्ट्य आहे. मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये म्हणून. आणि चौथं उद्दिष्ट आहे सर्वांगीण विकास. सर्वांगीण विकास म्हणजे त्यांचा शारीरिक विकास झाला पाहिजे, मानसिक विकास सोबत भावनिक आणि सामाजिक विकास पण झालेला हवा. म्हणून त्यांना सर्वांगीण विकास यासाठी कुटुंबात राहायला प्रिफर केलं जातं. पाचवं उद्दिष्ट कोणते? बाल हक्काचे संरक्षण. संयुक्त राष्ट्रांच्या बाल हक्क करारानुसार मुलांचे संरक्षण करणे या उद्दिष्टांची पण आपण पुरेपूर काळजी घेतली पाहिजे. लाभार्थी कोण असतील या योजनेचे? लाभार्थी 0 ते 18 म्हणजे 0 ते 18 वयोगटातील मुलं मुली असतील. कोण? अनाथ मुले ज्यांचे आई वडील दोघेही मृत आहेत,
निराधार मुले, ज्यांची काळजी घेणारे कोणी नाही, परित्यक्त परित्यक्त मुले म्हणजे ज्यांना पालकांनी सोडून दिले, अशी मुले या योजनेचा लाभ घेऊ शकतात. एकल पालकांची मुले म्हणजे कसे, एकच पालक त्यांना आहे, आई आहे किंवा वडील आहे. आई किंवा वडील यापैकी एकच जिवंत पाहिजे आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत पाहिजे. हे पण मुलं या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आणि पाचवा कोणते आहेत? संकटग्रस्त मुले. संकटग्रस्त म्हणजे त्यांना त्यांच्या पालकांना किंवा त्यांना पालकांना नाही, HIV किंवा एड्स प्रभावित जी कुटुंब आहेत, गंभीर आजार आहे, कारागृहात असलेले पालक, नैसर्गिक आपत्तीग्रस्त कुटुंब, अशा मुलांना सुद्धा आपण या योजनेचा लाभ देऊ शकतो. योजनेची अंमलबजावणी. ह्या योजनेची अंमलबजावणी कोण करतं? महिला व बाल विकास. महिला व बाल विकास महाराष्ट्र शासन. आपल्या महाराष्ट्राचे महिला व बाल विकास जो विभाग आहे, तो या योजनेची अंमलबजावणी करतो. यामध्ये महत्त्वाची भूमिका कोणाची असते? योजना राबवायला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बाल कल्याण समिती, बाल कल्याण समिती, जिल्हा सल्लागार मंडळ आणि बाल संरक्षण अधिकारी, या सगळे ह्या योजनेची अंमलबजावणी करत असतात. बाल कल्याण समिती म्हणजे चाइल्ड वेलफेअर कमिटी. बाल कल्याण समितीची भूमिका काय आहे? तर हा परीक्षा ICDS मध्ये विचारला जाऊ शकतो. बाल कल्याण समितीची भूमिका काय आहे? तर त्यांची 4 भूमिका आहेत. कोणती? मुलांची परिस्थिती तपासणे. मुलांची परिस्थिती कशी तपासायची? मुलाला योजनेस पात्र ठरवणे, पुनर्वसनाबाबत निर्णय घेणे, वेळोवेळी देखरेख करणे, ही भूमिका आहे बाल कल्याण समितीची. फोस्टर केअर म्हणजे काय? फोस्टर केअर बाल संगोपन योजनेतील महत्वाची संकल्पना म्हणजे फोस्टर केअर. त्याचा आपण व्याख्या बघूया. जेव्हा एखाद्या मुलाचे स्वतःचे कुटुंब त्याची काळजी घेऊ शकत नाही, तेव्हा त्या मुलाला दुसऱ्या योग्य कुटुंबाकडे तात्पुरत्या स्वरूपात संगोपनासाठी दिले जाते. आता ह्या 3 पॉइंट क्लिअर होतात. पहिला म्हणजे त्याचे स्वतःचे कुटुंब त्याची काळजी घेऊ शकत नाही. हा एक. दुसऱ्या आणि योग्य कुटुंबाकडे तात्पुरत्या स्वरूपात पाठवले जाते. योग्य कुटुंबाकडे आणि तात्पुरत्या स्वरूपात, ही दुसरा पॉइंट. आणि हे तिसरा पॉइंट. मुलाचे स्वतःचे कुटुंब काळजी घेऊ शकत नाही, बरोबर. दुसऱ्या योग्य कुटुंबाकडे पाठवलं जातं, बरोबर. आणि तात्पुरत्या स्वरूपात पाठवलं जातं, यालाच फॉस्टर केअर म्हणतात. संगोपनासाठी पाठवलं जातं, यालाच फोस्टर केअर म्हणतात. आता फोस्टर केअर आणि अडॉप्शन यामध्ये काय फरक असतो? तर फोस्टर केअर हे तात्पुरते असते, फक्त तात्पुरतं असतं. तर अडॉप्शन हे म्हणजे दत्तक कायमस्वरूपी घेतलं जातं. मूळ पालकत्व कायम असतं फोस्टर केअर मध्ये. मूळ पालकत्व कायम असतं. दुसऱ्या ज्या कुटुंबाकडे आपण पाठवणार आहे, ते कायमस्वरूपी नसतं, ते तात्पुरतं असतं, म्हणून मूळ पालकत्व कायम राहतं. तर अडॉप्शन मध्ये नवीन पालकत्व निर्माण होतं. आपण दत्तकच घेतोय म्हणून पालकत्व पण नवीन तयार होत असतं. फोस्टर केअर मध्ये मुलांना संगोपनासाठी पाठवलं जातं, फक्त संगोपनासाठी पाठवलं जातं. तर अडॉप्शन म्हणजे दत्तक हे कायम कुटुंबासाठी घेतलं जातं. फोस्टर केअर मध्ये मुलांचे पुनर्वसन शक्य असते, तर अडॉप्शन मध्ये कायमस्वरूपी बदल होतो. आता दत्तक तुमच्या सगळ्यांना माहिती आहे, कायमस्वरूपीच बदल होतो. त्याचे पुनर्वसन होऊ शकतं का? तर नाही. फोस्टर केअर मध्ये काय आहे की त्या मुलाची कुटुंब त्याचे काळजी घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे त्याला योग्य कुटुंबाकडे पाठवलं जातं, ते पण तात्पुरत्या स्वरूपासाठी. आणि त्या मुलाचे मूळ पालकत्व कायम राहतं, पुनर्वसन शक्य असतं. कायदेशीर आधार काय आहे या योजनेला? तर ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट 2015 या कायद्यानुसार संरक्षणाची गरज असलेल्या मुलांना मदत केली जाते. फोस्टर केअरची पण तरतूद या ऍक्ट मध्ये आहे. पुनर्वसन आणि सामाजिक समावेशन या गोष्टींचा उल्लेख पण ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट 2015 मध्ये दिलेला आहे. फोस्टर केअरची तरतूद कुठल्या ऍक्ट नुसार आहे? तर ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट 2015.
आता बाल संगोपन योजनेचे फायदे कसे आहेत आपण बघूया. मुलांसाठी काय फायदे आहेत, तर कुटुंबातील त्यांना प्रेम भेटतं, जे की संस्थात्मक जे बालगृह आहेत संस्थात्मक त्यात मिळत नाही. भावनिक सुरक्षितता त्यांना जाणवत नाही. शिक्षण आणि आरोग्य या गोष्टींची जी कमतरता आहे ती मुलांना बालसंगोपन मध्ये भरपूर मिळून जाते. समाजासाठी काय योग्य आहे, तर संस्थेवरचा भार कमी होतो. बालकांचे उत्तम पुनर्वसन होतं. गुन्हेगारी जी प्रवृत्ती आहे ती कमी होण्यास मदत होते. त्यामुळे बाल संगोपन योजनेचे भरपूर फायदे आहेत. मेन म्हणजे कुटुंबातील प्रेम भेटतं, भावनिक सुरक्षितता, आरोग्य आणि शिक्षण यावर पुरेपूर लक्ष दिले जाते. आता येणारे आपले ICDS किंवा इतरही कोणते एक्झाम असतील त्यांच्यासाठी वन लाइनर साठी काय महत्वाचं आहे. बाल संगोपन योजना ही कुटुंब आधारित पुनर्वसन घडवून आणते. बरोबर. ही योजना महिला व महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र सरकार राबवतो. बरोबर. लाभार्थी लाभार्थी वयोगट कोणता आहे, 0 ते 18 वर्ष. फॉस्टर केअर ही योजना मुख्य संकल्पना आहे, योजनेची मुख्य संकल्पना आहे जी की दुसऱ्या कुटुंबाकडे त्यांना पाठवायचं. मुलांच्या सर्वोत्तम हिताला प्राधान्य दिलं जातं. चाइल्ड वेलफेअर कमिटीची महत्वाची भूमिका असते. योजना संस्थात्मक संगोपनाऐवजी कौटुंबिक संगोपनावर भर देते. आता MCQ कोणते येऊ शकतात या बाल संगोपन योजनेवर, तर बाल संगोपन योजनेचा मुख्य उद्देश कोणता आहे, आणि आपल्याला ऑप्शन असतील बालविवाह रोखणे, मुलांना वसतिगृहात ठेवणे, मुलांचे कुटुंबामध्ये संगोपन करणे, शिष्यवृत्ती देणे. तर आता आपण पाहिलं की बाल संगोपन योजनेचा मुख्य उद्देश काय, मुलांचे कुटुंबामध्ये संगोपन करणं, त्यांना भावनिक सुरक्षितता देणे, आरोग्य पाहणे, शिक्षण पाहणे हे त्यांचे मुख्य उद्देश आहे. फॉस्टर केअर म्हणजे काय, तर तात्पुरते कुटुंबीय संगोपन देणे, योग्य कुटुंबाकडे मुलांची काळजी घ्यायची जबाबदारी देणे. त्यामुळे उत्तर येते आपलं बी, तात्पुरते कुटुंबीय संगोपन. बाल संगोपन योजनेची अंमलबजावणी कोण करते, ऑब्विसली महिला व बाल विकास विभागच करणार, महाराष्ट्र सरकारचं. आता VCDC यात अजून एक पॉइंट असतो बाल संगोपन योजनेमध्ये. VCDC तुम्ही आतापर्यंत अभ्यास केला असेल तर तुम्हाला माहित असेल VCDC काय, विलेज चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर म्हणजे ग्राम बाल विकास केंद्र. हा ICDS आणि कुपोषण निर्मूलनाशी संबंधित खूप महत्वाचा टॉपिक आहे. महाराष्ट्रात विशेषतः सॅम म्हणजेच सेव्हर अॅक्यूट मालन्यूट्रिशन आणि मॅम म्हणजे मॉडरेट अॅक्यूट मालन्यूट्रिशन मुलांसाठी ही संकल्पना वापरण्यात आली. निर्मूलनाशी संबंधित आहेत कुपोषणाची. सॅम म्हणजे सेव्हर अॅक्यूट मालन्यूट्रिशन, तर मॅम म्हणजे मॉडरेट अॅक्यूट मालन्यूट्रिशन. तुम्हाला असे प्रश्न विचारू शकतात, सॅम आणि मॅम या संकल्पना कशाशी संबंधित आहेत, किंवा याचा लॉंग फॉर्म पण विचारू शकतात, तर लक्षात ठेवा. VCDC म्हणजे काय, गाव पातळीवर तालुका नाही किंवा जिल्हा नाही, गाव पातळीवर चालवली जाणारे बाल विकास केंद्र, गाव पातळीवर बाल विकास केंद्र चालवले जाणे. कुपोषित मुलांना काही काळ केंद्रात ठेवलं जातं, त्यांच्यावर विशेष पोषण, आरोग्य तपासणी आणि अशी निगा ठेवली जाते. कुपोषित मुलांना, सगळ्या मुलांसाठी आहे का, नाही, कुपोषित पोरांनाच आहे. केंद्रात ठेवलं जातं, त्यांना विशेष काळजी घेतली जाते, त्यांना पोषण, आरोग्य तपासणी आणि त्यांची निगा घेतली जाते. उद्देश काय आहे VCDC चा, कुपोषण कमी करणे आणि बाल मृत्यू कमी करणे, ही दोन त्याची वैशिष्ट्ये आहेत. लक्षात ठेवा VCDC च काय आहे, कुपोषण कमी करायचं, बालमृत्यू कमी करायचं. गाव पातळीवर चालवला जाणारा हा कार्यक्रम आहे. बाल विकास केंद्र आहेत, कुपोषित मुलांवर काळजी घ्यायची आणि त्यांचे कुपोषणता प्रमाण कमी करायचं आणि बालमृत्यूचं प्रमाण पण कमी करायचं. परीक्षेसाठी महत्वाचं काय, VCDC चा संबंध कुपोषण निर्मूलनाशी आहे. बरोबर. लक्ष्यगट कोणतं, सॅम आणि मॅम मुले. ICDS आरोग्य विभाग आणि स्थानिक यंत्रणा म्हणजेच गाव पातळी यांच्या समन्वयातून अंमलबजावणी होत असते. बरोबर.
सुरुवातीला आदिवासी भागांमध्ये तर नंतर काही बिगर आदिवासी भागांमध्येही विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रश्न येऊ शकतो की VCDC सुरुवातीला आदिवासी भागांमध्ये राबवली जात होती. तर उत्तर बरोबर आहे. आणि कालांतराने काही बिगर आदिवासी भागांमध्येही त्याचा विस्तार करण्यात आला. बरोबर. आदिवासी भागांमध्ये आपल्याला कुपोषणाचं प्रमाण जास्त दिसून येतं. पण असं नाही की कुपोषण फक्त आदिवासी भागातच असतं. साध्या भागात आपल्या गाव पातळीवर पण दिसून येतं. त्याच्यासाठी VCDC चे विस्तारीकरण करण्यात आले. बाल संगोपन योजना आणि VCDC यातला फरक बघू आपण. बाल संगोपन योजना काय आहे? लाभार्थी कोण आहेत? अनाथ पोरे, निराधार, संकटग्रस्त मुलांचे पुनर्वसन. हे बाल संगोपन योजना झाली. VCDC मध्ये काय आहे? कुपोषित मुलांचे पोषण पुनर्वसन करायचे. VCDC कुपोषित पोरांसाठी आहे. बाल संगोपन योजना फॅमिली बेस्ड आहे. फॅमिलीकडे पोरांना द्यायचं. आणि VCDC न्यूट्रिशन बेस्ड आहे. कुपोषण कमी करायचं म्हणजे त्यांना पोषण द्यावं लागतं. फॉस्टर केअरची संकल्पना बाल संगोपन योजनेत आहे. VCDC मध्ये कोणत्या संकल्पना आहेत? सॅम आणि मॅम व्यवस्थापन करून आणायचं. बाल संगोपन योजना ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट 2015 शी संबंधित आहे. VCDC ICDS व पोषण कार्यक्रमाशी संबंधित आहे. हा चार्ट जर एवढा तुम्ही पाहिला तरी तुम्हाला भरपूर पॉइंट क्लिअर होत आहेत की बाल संगोपन योजना काय आहे आणि VCDC काय आहे. आता आपण संभाव्य MCQ बघू. VCDC चे पूर्ण स्वरूप काय किंवा पूर्ण रूप फुल फॉर्म काय आहे? विलेज चाइल्ड डेव्हलपमेंट केअर. सॉरी, सेंटर आहे. केअर नाही, केअर वाटू शकतं पण सेंटर आहे. विलेज चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर. VCDC मुख्यतः कोणत्या समस्येशी संबंधित आहे? कुपोषणाशी संबंधित आहे. कुपोषण कमी करायचं आणि बालमृत्यूचा दर किंवा प्रमाण कमी करायचं हे दोन VCDC चे उद्देश आहेत. आपलं बाल संगोपन योजना VCDC पोस्टर केअर काय आहे हे आपण पाहून झालेलं आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढचं आपण ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट आणि पॉश ऍक्ट घेऊन येणार आहोत. तर त्यासाठी पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ते व्हिडिओ पाहू शकता. थँक यू. स्टे ट्यून.